नमस्कार मित्रांनो, आज आपण शेकडेवारी या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न असा आहे, सतीश आपल्या पगाराचा 18% रक्कम मुलाच्या शिक्षणावर खर्च करतो, तसे पगाराचा 12% रक्कम किराणा मालावर खर्च करतो व पगाराच्या 20% रक्कम घरभाडे भरतो. यानंतर त्याच्याकडे 8,000 रुपये बाकी उरतात. तर सतीश आपल्या मुलाच्या शिक्षणावर किती रुपये खर्च करतो? म्हणजे सतीश आपल्या मुलाच्या शिक्षणावर किती रुपये खर्च करतो ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आता या प्रश्नाचं सोल्युशन आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. बघा, आता एकूण पगार 100% असतो सगळ्यांचा. आता शिक्षणावर किती खर्च करतो सतीश? आपल्या पगाराचा 18% रक्कम मुलाच्या शिक्षणावर करतो, म्हणजे 18% शिक्षणावर खर्च करतो. बरोबर, 18% लिहिले याच्यावर. पुढे प्रश्न काय म्हणतो, तसे पगाराचा 12% रक्कम किराणा मालावर खर्च करतो. किराणा मालावर किती टक्के खर्च करतो? 12% करतो. 12% खर्च करतो. त्याचं पुढं काय, व पगाराच्या 20% रक्कम घरभाडे भरतो. घरभाडे खर्च किती? 20%. म्हणजे एकूण किती टक्के खर्च करतो? 18 आणि 12 किती? 30. 30 आणि 20 किती? 50%. म्हणजे 50% एकूण तो खर्च करतो. आता उरलेली रक्कम किती आहे मग त्याच्याकडं? बघा, आता उरलेली रक्कम एकूण रक्कम किती? एकूण पगार किती? 100%. 100% मधून खर्च काढले आपण किती? 50% करतो. 50%. उरले किती मग? 50%. पण प्रश्नामध्ये आपल्याला बघा 50%ची किंमत दिली, किती दिले? भरतो. यानंतर त्याच्याकडे रुपये 8,000 रुपये बाकी उरतात. म्हणजे 8,000 रुपये तरी उरतात 50% खर्च करू. तर 50%ची किंमत किती दिली आपल्याला प्रश्नामध्ये? 50 युनिटची व्हॅल्यू किती दिली आपल्याला प्रश्नामध्ये? 8,000 रुपये. आता काय करायचं, एका युनिटची व्हॅल्यू काढू आपण. 1 युनिट. 50 इकडे गुणाकारामध्ये, इकडे गेलं कशात जातील? भागाकारामध्ये जातील. 8,000 डिवाइड 50. किती उरले? 5 1 5, 3 उरले. 5 1 30, 160. 160. एका युनिटची व्हॅल्यू किती आली? 160 आली. तर आपल्याला एका युनिटची व्हॅल्यू 60 आली, 160 आली. तर 100 युनिटची व्हॅल्यू किती? 100ने गुणाकार करा. 100ने म्हणजे किती झाले? 16,000. 160 गुणाकार 100 किती? 16,000. 16,000 एका एकूण पगार आहे त्याचा. ठीक आहे, एकूण पगार. प्रश्नामध्ये आपल्याला एकूण पगार विचारला का? नाही विचारलं. काय विचारलं प्रश्नामध्ये? सतीश आपल्या मुलाच्या शिक्षणावर किती रुपये खर्च करतो, म्हणजे शिक्षणावर किती रुपये खर्च करतो. आता बघा, शिक्षणावर खर्च शिक्षणावर किती टक्के खर्च करतो? 18% खर्च करतो. 18% डिवाइड 100. टक्केला मी 100 घेतलं खाली. ठीक आहे, एकूण पगार किती आहे? 16,000 आहे. बघा, एकूण पगार 16,000 होता, 18% खर्च करतो शिक्षणावर. ठीक आहे, मग हे समीकरण बनेल. आता याला सिम्प्लिफाय करा. 2 शून्यला 2 शून्य काय झाले? कॅन्सल झाले. आता 18 गुणाकार 160 किती? 18 गुणाकार 160 आपण इथं करूया. 6 36, 7 42, 6 8 48, 8 चले 4, 8 1 8 आणि 12, 6 1 6 आणि 1 1 8. हे किती झाले? 8 आणि किती? 2 आणि 0 होता 160 म्हणजे 0. म्हणजे किती किंमत आली? 2,880 रुपये. मुलाच्या शिक्षणावर किती खर्च करतो तो? 2,880 रुपये. हे काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक कोणचा ऑप्शन आहे? सी ऑप्शन हे आपलं बरोबर असणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा आणि अशाच प्रश्नासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.